बाबा इकडे या ना प्लीज. आलो आलो. ईशा, आईला हळदी कुंकू दे आणि ओटी भर. हो. इंदा. विक्रांत, हो. सुखी राहा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बाबा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. विक्रांतराव, आईसाहेब, येतो आम्ही आता. थांबा ना, जेवूनच जा. नाही, असू द्या, नको. काय, खर तर मुलीच्या घरचं पाणीही पिऊ नये अशी रीत आहे, पण प्रेमापोटी आम्ही आलोत. आता आग्रह नको. येतो आता. ईशा, बाळा. आई, काळजी घे. बाबा, बाबा काळजी घ्या. चला, निघतो. बाबा, ड्रायव्हर तुम्हाला घरापर्यंत सोडून देईल. नाही नाही, अहो विक्रांत सर, काही गरज नाही. आम्ही. बाबा, आता गाडी आहे ना आपल्या घरात, आणि दगदग कशाला करायची. नाही, जाऊ आम्ही. कशाला. रवी, त्यांना घरापर्यंत सोडून दे. या. थांबा 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 थांबा. आम्हाला इथे कर्जतमध्ये थोडं काम आहे, आम्ही जाऊ नंतर. सरांनी विचारलं तर का सांगू मी. साहेबांना सांगा तुमच्या की आम्हाला सोडलं म्हणा आमच्या घरी. बरं बरं. अहो, बॅग कुठे ठेवलीत? बॅग मी व्यवस्थित ठेवली आहे, त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी. हो, असं काय? ती पैशाची बॅग जावई बापूंना द्यायची तरी ना, त्यांना न सांगता कशी काय ठेवलीत तुम्ही? अगं, जावई बापू बॅग घेणार नाही हे मला माहिती होतं, म्हणून मी त्यांना दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवली. आपण इथून जाईपर्यंत त्यांना ती बॅग सापडणार नाही, आणि त्यांना ती सापडेल तेव्हा आपण आपल्या मार्गाने गेलेलो असू. आता काय करायचं? आता बघू पुढे काय करायचं ते. चल. ईशा, जरा पाणी दे ग मला.
ईशा हा मला जरा पाणी दे ना प्लीज. हो सर. थँक्यू. सर काय झालं? तुमची कंबर दुखतीये का? सर बसा ना. सर बसा. बाबांच्या कमरेत दुखतं तेव्हा आई लाटणं फिरवते. थांबा मी लाटणं घेऊन येते. थांब थांब बस येते. काही झालं नाही अमुक आहे. मला सांग तुला काय झालं? हळदी कुंकू चांगलं झालं ना? छान झालं. तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटत नाही असं. असं काही नाही आहे सर. हे बघ तू जर मला नाही सांगणार तू कोणाला सांगणार? काय झालं? सर मला आई बाबांची काळजी वाटते. साहजिक आहे ईशा. इतकी वर्ष तू त्यांच्या सोबत होतीस. आता त्यांना सोडून तू इथे राहतेस. काळजी वाटणं अगदी साहजिक आहे. तसं नाही सर, पण माहित नाही का मला वाटतंय आई बाबा काहीतरी लपवतात माझ्यापासून. मला एकटीला सोडून कुठे गेलात तुम्ही? हे घे, कुठे होतात तुम्ही? हे घे वडापाव. पुष्पा अगं इथे आजूबाजूला खायला काहीच मिळालं नाही. मी खूप लांबपर्यंत गेलो. अगं वडापावची एक गाडी फक्त चालू होती. खाऊन घे. अहो एकच आहे वडापाव. तू खा ग, मला भूक नाहीये. असं कसं भूक नाहीये? तिकडे त्या आई साहेब सांगत होत्या चांगल्या की जेवून जा जेवून जा. मुलीच्या घरी जेवलो तर का हरकत होती? पुष्पा अगं आता परिस्थिती वेगळी आहे. तू काही खाल्लं नाहीस, तू खा. तुम्ही पण काय जसं काय खाऊन आलात खूप. हो अहो हा? जा बहुतेक पत्ता विचारतात. हो. ठीक आहे पार्सल. अहो काय हे? मुलांनी खाल्लं नाही म्हणून देतो. फ्रेश आहे, राहू द्या. अहो पण आम्ही अरे हे काय ईशाताई, तुमच्या ताटात सगळं तसंच आहे. काही खाल्लंच नाहीये तुम्ही. माय फ्रेंड वहिनी, काय झालं? तुझ्या आवडीचं नाहीये का? बॉबी. येस सर. वहिनीला काय हवं असेल ते बनवून दे तिला ताबडतोब. ईशा मॅम, काय करू तुमच्यासाठी? तुम्ही फक्त सांगा, लगेच हजर करतो. नाही मला काहीच नकोय. बॉबी येस दीदी. गेट माय सॅलड. ओके. ईशा तिचे आई बाबा गेल्यापासून काळजीत आहे. ते जेवायला थांबले असते तर बरं झालं असतं. पण हो ना, ते असे अचानक घरी निघून गेले म्हणून काळजी वाटते. राईट. नाही खरं तर इथे एवढ्या लांब आल्यावर त्यांनी इथे जेवायला थांबायलाच पाहिजे होतं. सोन्या, तू का नाही थांबवलंस त्यांना? व्हॉट मी? या व्हाय नॉट? मी कसं? जयदीप, आई साहेब, तुम्ही काळजी करू नका. अरे दादा, पण माय फ्रेंड वहिनी जेवत नाहीये. दिस इज नॉट राईट. जेवेल ती. ईशा जेव. हे बघ तिकडे सगळं व्यवस्थित असेल. जस्ट डोंट वरी. फेकून द्या त्या आधी. भिकारी वाटलो का आपण त्याला? अगं असं काय करतेस? आपण हे असे रस्त्यावर, त्याचा गैरसमज झाला असेल. ही पण गैरसमज झालाय म्हणे.
अगं काय वेळ आली हो आपल्यावर. हा, असे रस्त्यावर येऊन पडलोय. कुणाला पटेल का 2 दिवसापूर्वी मुलीचं थाटामाटात लग्न लागलं म्हणून? कर्जतच्या मोठ्या बंगल्यात राहते ती. पटेल? एका वडापावनी पोट भरलं नसेल ना ग तुझं? भरलंय माझं. अहो हे काय करताय? पुष्पा, अगं अन्नच आहे ना हे, कशाला फेकून द्यायचं? म्हणून हे असू दे, भूक लागली आहे ना. अशा वेळी देवानच आपल्याला हे पाठवले असं समज ग. घे. ईशा, ड्रायव्हर म्हणाला तो आता आई बाबांना घरी सोडून आला. पण मग त्यांनी मग आता काळजी कसली तुला? नाही, ते जर घरी पोहोचलेत तर त्यांनी फोन का नाही केला पोहोचल्याचा? ईशा अगं राहून गेला असेल, बिझी असेल कशात तरी. आणि आपला ड्रायव्हर स्वतः त्यांना घरी सोडून आला म्हटल्यावर त्यांना त्याची गरज नसेल वाटली फोन करायची. आणि मग एवढं असेल तर तू का नाही केला असता ना फोन? सिंपल. मी करते. अहो ईशाचा फोन आहे. ईशाचा नको घेऊस. अहो असं काय करताय? आपण पोहोचलोय की नाही नीट म्हणून फोन करत असेल हो. हो पण फोन नको घेऊ. अहो पोरीचा जीव अर्धा होईल हो आपण फोन उचलला नाही तर. नको घेऊ फोन तो. आणि इकडं मी फोन स्विच ऑफच करतो म्हणजे प्रश्नच नको. अहो नेमकं असं काय करताय हो? स्विच ऑफ लागतोय. आता तर रिंग वाजत होती. ईशा अगं बॅटरी संपली असेल, चार्जिंगला लावला असेल फोन. नंतर ट्राय कर ना परत. नाही नको, मी रुपालीलाच फोन करते. तिला सांगते शेजारी जाऊन बघ जरा, नाहीतर तिच्याच फोनवरनं बोलते आई बाबांशी. ईशा तिला कशाला त्रास देतेस? हे बाई काम कर, तू उद्या सकाळी स्वतः घरी जा. स्वतःच्या डोळ्यांनी आई बाबांना बघ, मग तुझी काळजी मिटेल. ठीक आहे? अहो पारावरच्या अंबाबाईकडे आलो पण जागा मिळेल ना? बघू काहीतरी करू. काय आजची रात्र काढू इथे आणि सकाळी जाऊ निघू. ये वर ये. हा हे बघ इथे जागा आहे बघ. जागा आहे. अहो किती धूळ आहे पण इथे. थांब, सतरंजी आहे ना आपल्याकडे? हो. हळू. हो. बस. निमकर शांत वाटतंय हो. सारखी कोणाशी तरी गप्पा मारत असतेस ना चाळीत, त्यामुळे तुला ती सवय झालीये. आईची आठवण येते हो. माईमकर आठवले ना? काय करत असतील हो चाळीत सगळे? पटेल आणि सावंत ना जिन्याखाली गप्पा मारत बसले असतील. पण माहीमकर मात्र झोपले असतील. पुष्पा फार विचार नको करूस ग. दमलीयस तू, तू झोप. हो केवढी थंडी आहे इथे, रात्री कशी झोप येईल? थांब, मी तुला चादर देतो. अहो देताय ना चादर? देतो देतो. पुष्पा तो माणूस बघ कसा बघतोय आपल्याकडे. एक कोण रे?
नको ओरडू त्याच्या अंगावर. रागावला तर अंगावर येईल तो आपल्या. काही येत नाही अंग. काय काय काम आहे? निमकर गेला तो. हो ना. झोपा आता. हे घे. शांतपणे झोपा, मला काही झोप नाही यायची. बर. चला मी रेडी आहे. देवळात जाऊया. तिकडून मला बऱ्याच मीटिंग्स आहेत. ईशा काय झालं? काही नाही. कालपासून बघतोय तुझं लक्ष नाहीये कशात. तुझ्यासाठी चहा मागवला होता रूम मध्ये, तो तसाच पडला. तू चहा सुद्धा प्यायली नाहीस. प्यायला 2 घोट. एवढी कसली काळजी करतेस ईशा? आज जाणारच नाही कधी. हे बघ, आपण देवळात जाऊया. तिकडून तू तशीच आई बाबांकडे जा. ठीक आहे? विक्रांत, देवळात गरिबांना वाटण्यासाठी काही कपडे दिलेत मी ड्रायव्हर जवळ. तुम्ही दोघांनी वाटायचेत ते. आणि चला निघा आता. चल. लवकर आवरा. रोज झाडता का इकडे? हो, पण आज जरा लवकर. महाप्रसाद आहे ना. महाप्रसाद? हो, महाप्रसाद. पुष्पा चल, इथे गर्दी व्हायची आता, आपल्याला निघायला हवं. चल. नमस्कार. नमस्कार. रात्रभर इथेच मुक्कामाला होतात का? हो, पण आता निघतोच आहोत आम्ही. अहो निघताय कुठे? उलट मी तर म्हणेन थांबा. असाही महाप्रसाद आहे आज मंदिरात आणि खूप दुरून लोक येतात इकडे. तुम्ही अनायसे आलायत तर मग महाप्रसादाचा लाभ घेऊनच निघा. अगं बाई, अहो ऐका ना, महाप्रसाद खाऊन जाऊयात का? म्हणजे सकाळी खायची सोय तरी होईल, मग पुढे बघूयात काय करायचं ते. मला वाटतं पुष्पा आपण आता लवकर इकडनं जायला हवं. इथे कर्जत मध्ये फाळ वेळ थांबण्याचा अर्थ नाहीये ग. चल. अहो महाप्रसादाला काय नाही म्हणता हो तुम्ही? असू दे, आवर चल लवकर. नमस्कार. या. अहो ही देवीची इच्छा आहे म्हणून तर ती आली आहे ना इथे. इच्छा? अहो योगायोग आहे हा. मी सांगू तुम्हाला, देवीलाही वाटतं की आपल्यावर जी परिस्थिती ओढवली आहे ना ती ईशाला कळावी म्हणूनच हे घडतंय. काही योगायोग वगैरे नाही ग. आपली चूक झालीये. आपण इथून लवकर जायला हवं होतं. अगं हे सरंजामेंचं देऊळ आहे. ते आपल्या स्वतःच्या देवळात कधीही येऊ शकतात हे आपल्याला आधीच कळायला हवं होतं. ईशा! पुष्पा
असं करू नकोस ग. पोरीला तिच्या नव्या आयुष्यात रमू दे. नाही, मला भेटायचंय तिला. नाही, नवीनच लग्न झाल्या लगेच दुःख देणारस का तिला? अहो, असं काय करताय? असं रस्त्यावर भटकण्यापेक्षा तिला मदत मागूयात ना. तुम्ही पण. पुष्पा थांब, माझी शपथ आहे हा तुला. बोलले. आई अंबाबाई, माझं खरंच नशीब आहे की आज मी विक्रांत सरांबरोबर त्यांची पत्नी म्हणून तुझ्या समोर उभी आहे. गेल्या वेळी मी इथे माझ्या आईबाबांबरोबर आले होते. त्यांना सुखी ठेव आई. त्यांना कुठलीही काळजी नको असू दे. त्यांच्यावर लक्ष ठेव.